आज जो माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आरोप केलेला आहे त्यामध्ये काही तथ्य नाही। त्याने ज्या व्हिडिओज आणि हे दाखवल्या त्याच्यामध्ये कुठेही माझा दूर पण संबंध नाही आणि मी माझ्या परिवारातला पण तिकडे कुठलाही व्यक्ती उपस्थित नाही। त्याच्यामुळे त्याने केलेले आरोप यामध्ये काही तथ्य नाही, अतिशय खोटे आरोप त्यांनी केलेले आहेत। त्यांनी पैसे वाटतानाचा एखादा मला दाखवावा किंवा कोणाशी असे कोणाचे व्हिडिओ काढायचे आणि ते करायचे। आता काल जो आंबेडकर नगरचा त्यांनी व्हिडिओ दाखवला हा महेंद्र सोनवणेच्या बरोबर वाढदिवस साजरा करत असताना हा त्यांचाच कार्यकर्ता आहे। हे त्याचे फोटोज आहेत, सगळे फोटोज आहेत त्यांच्याबरोबर, त्यांचाच कार्यकर्ता आहे। कालपर्यंत त्यांना तो त्यांचा वाटत होता कारण की तो त्यांच्याबरोबर होता। हां, हे बघून घ्या फोटो। त्यांच्याबरोबरचाच कार्यकर्ता आहे, त्यांच्या वाढदिवसाला तो बरोबर होता। हे बघा कानात बोलताना त्याच्याबरोबर, हे बघा बघून घ्या, सगळे हे त्याचे फोटोज आहेत। हा केक कापताना इम्तियाज जलील स्वतःचा वाढदिवस त्याच्याबरोबर साजरा करतायत। डान्स करताना कानात गप्पा मारताना त्यांनी हे आरोप करताना स्वतःचं आधी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। केक भरवताना 100% त्यांना त्यांचा पराभव दिसून आलेला आहे आणि त्यामुळे खोटे नाटे आरोप करणं आणि स्वतःला त्याच्यामध्ये असं दाखवणं की मी काहीच नाही। आज जर त्यांनी काहीच नाही तर तुम्ही का नेहरू कॉलेजच्या बूथवर गेलात, मध्ये गेलात, एका बाईचा हात धरला, आमच्या दलित समाजाचे कार्यकर्ते जालिंदर शेंडगे यांना मारहाण केली, त्याचे व्हिडिओ त्यांनीच दाखवलेल्या कालच्या व्हिडिओमध्ये तो आहे की ते धक्काबुक्की करतायत, महिलेचा हात पकडतायत। जो व्यक्ती 5 वर्ष आमदार राहिला, जो व्यक्ती 5 वर्ष खासदार राहिला, त्याला हे तर समजायला पाहिजे की एखादी महिला, समजा ती काय करत होती, तिला तुम्ही लेडी कॉन्स्टेबलला बोलवायला पाहिजे होतं, पोलीसला बोलवायला होतं। तुम्हाला स्वतःला हात पकडायचा काय अधिकार दिलाय का? संविधानाने असा कोणालाही अधिकार नाही दिलेला। काल त्यांनी भाषणात हे म्हणलं की आंबेडकर नगरच्या माता भगिनींनी 500 रुपयात विकल्या, त्या महिलांचा अपमान केला आहे त्यांनी। त्या दलित समाजाच्या महिलांचा अपमान करायचा त्यांना कुठलाही हक्क नाही। माझ्या त्या माता भगिनी त्यांनी काल सगळीकडे व्हायरल केलं की आम्ही कोणाचेही पैसे घेतले नाहीत, आम्ही कोणाकडून काही नाही, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानातून त्यांना हक्क दिला त्याच्यातून त्यांनी मतदान केलेलं आहे। 100% त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। दलित समाजाचा असा अपमान करणं, आज ज्या दलित समाजाच्या मतावर ते एकदा निवडून आले होते खासदार, त्यांनी आज त्या समाजाचा बद्दल असे वक्तव्य करणं अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। मी त्यांचा निषेध करतो। आज त्यांनी भरतनगरमध्ये आमच्या एका दलित कार्यकर्त्याला मारहाण केली, इकडे दलित महिलांचा अपमान केला, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की 5 वर्ष आमदार राहिलेला, 5 वर्ष खासदार राहिलेला, ह्याला संविधानाने तुम्हाला काय हक्क दिले ते माहीत नाही का? तुम्हाला कोणाचा हात धरायचा हक्क नाही, तुम्हाला कुठल्या महिलांचा, दलित महिलांचा अपमान करायचा कुठलाही हक्क नाही। त्यांनी 100% दाखवावे। मी तर कालही म्हटलं की त्यांनी पुरावा दाखवा। अतुल सावे कुठे उपलब्ध आहे, याच्यामध्ये अतुल सावेच्या परिवारातलं कोणी मंडळी उपलब्ध आहे का? असं कोणी असेल तर त्यांनी नक्कीच आम्हाला दाखवावं, आम्ही त्यांचं हे एक्सेप्ट करू।
अहो, डोणगावकरच्या ऑफिसमध्ये काही महिला भेटायला आल्या त्याला. त्याचा अर्थ काय झालं? तिकडे काही तुम्हाला त्यानं काही करताना दिसलं का? पैसे वाटता दाखवा ना व्हिडिओ. आता तुमच्याकडे कोणी भेटायला आलं तर मला इकडे रोज 500 लोक 1000 लोक भेटायला येत होते. त्याचा अर्थ काय मी त्यांना हे करत होतो का? तुमच्याकडे काही एव्हिडन्स असेल तर तो त्यांनी पुरावा आम्हाला द्यावा. ज्याच्यात सावे परिवार कुठे दिसतोय का? अतुल सावे दिसतोय का? बाकी कुठला? आता जो आंबेडकर नगरचा त्यांनी, तर मी तुम्हाला आंबेडकर नगरच्या त्या कार्यकर्त्याबरोबर त्यांचा बर्थडे कापायला तुम्ही जातात, त्याच्या कानात तुम्ही बोलतात, त्याच्याबरोबर सेलिब्रेट डान्स तुम्ही करतात आणि त्या कार्यकर्त्याच्या विरुद्ध आज तुम्ही बोलतात. तो कार्यकर्ता कोणाचा? तुमचा आहे का आमचा? इम्तियाज जलींना त्यांचा पराभव दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे हे खोटे नाटे आरोप आमच्यावर करत आहेत. आणि माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे जर पुरावा असेल तर तुम्ही द्या, इलेक्शन कमिशनरला द्या, मग पोलिसला द्या. त्यांनी का नाही पोलिसला फोन केला? का नाही पोलिसला ॲक्शन घ्यायला लावली? का नाही कलेक्टरला ॲक्शन घ्यायला लावली? जर त्यांना हे सगळं माहीत होतं असं त्यामुळे मी 3 दिवसापासून मग 3 दिवसापासून तुम्हाला कळत होतं तर तुम्ही का नाही केलं? हे माझी त्यांना एकच आहे की त्यांनी पुरावे जर त्यांना 3 दिवसापासून माहीत होतं तर 3 दिवसात त्यांनी का नाही पोलीस डिपार्टमेंटला सांगितलं? का नाही निवडणूक आयोगाला सांगितलं? त्यांच्याकडे जर सगळे पुरावे होते तर त्यांनी ते सगळं सांगायला पाहिजे होतं. आणि संविधानामध्ये त्यांना कुठेही बाईचा हात पकडायचा अधिकार नाही, दलित समाजाच्या महिलांचा अपमान करायचा कुठलाही त्यांना हक्क नाही. आणि त्यांनी हे केलेलं आहे, त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे असा आम्ही आग्रह धरणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.